मुंबईपासून नाशिकपर्यंत गाजलेल्या TCS धर्मांतरण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान अखेर पोलिसांच्या ताब्यात आली आहे। पण या अटकेसोबतच आता एक नवा आणि संवेदनशील मुद्दा चर्चेत आलाय। नमस्कार, मी मनीषा, तुम्ही पाहत आहात एम न्यूज। कारण निदा खाननं आपण गर्भवती असल्याचा दावा केला होता आणि याच कारणावरून तिनं अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळवण्याचाही प्रयत्न केला होता। मात्र न्यायालयानं तिचा दावा फेटाळत संरक्षण नाकारलं आणि त्यानंतर पोलिसांनी अत्यंत गुप्त पद्धतीने तिच्यावर नजर ठेवत अखेर छत्रपती संभाजीनगरातील नरेगाव परिसरातून तिला ताब्यात घेतलं। सूत्रांच्या माहितीनुसार निदा खान गेल्या काही दिवसांपासून कुटुंबासोबत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती। तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी गणवेश शाला, साध्या कपड्यांमध्ये तब्बल 20हून अधिक कर्मचारी परिसरात तैनात करण्यात आले। ती जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी कारवाई केली आहे। या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न आता समोर येतोय, तो म्हणजे जर निदा खान खरोखर गर्भवती असेल तर पुढील चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रिया कशा होणार, तिला वैद्यकीय सवलती मिळणार का आणि या प्रकरणात पोलिसांचा पुढचा तपास नेमका कोणत्या दिशेने जाणार। TCSच्या नाशिक कार्यालयात काही कर्मचाऱ्यांवर धर्मांतरणासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप निदा खानवर आहे। धार्मिक पुस्तकं, व्हिडिओ आणि संदेश पाठवून मानसिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे। या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली असून तपास अधिक गतीनं सुरू आहे। परंतु या सगळ्या प्रकरणादरम्यान निदा खानची अटक आणि तिच्या गर्भवती असल्याच्या दाव्यांमुळे सोशल मीडियावर आता जोरदार चर्चा रंगली आहे। कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही, पण एका गर्भवती महिलेवर होणारी कारवाई कितपत संवेदनशील असावी यावरही आता मतांतरे समोर येऊ लागली आहेत। ही कारवाई फक्त एका आरोपीच्या अटकेपुरती मर्यादित राहणार आहे की या प्रकरणातून आणखी मोठं रॅकेट समोर येणार, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। तुम्हाला काय वाटत आहे? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। नमस्कार।